10 महिन्याच्या बाळाला वरचं दूध दिलं तर चालेल का, आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणतं दूध यूज करता असे कमेंट्स आले होते. आणि मी जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं, तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करा. रोज मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओद्वारे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यातीलच हा प्रश्न आहे. तर हो, मी माझ्या बाळाला दूध द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवातीला मी त्याला ना 2-2 चमचे कोणत्याही पदार्थामध्ये टाकून देत होते आणि मी डायरेक्ट त्याला प्यायला देत नाही अजूनही. आणि मी त्याच्यासाठी गोकुळचं गाईचं दूध यूज करते. तर चला तुम्हाला आता त्याचं रुटीन शेअर करते. तर सकाळी तो उठल्यानंतर ना मला किचनमध्ये शोधत होता. त्यानंतर त्याच्या नाश्त्यामध्ये आज शिरा बनवला होता आणि मग त्यानंतर तो झोपून गेला आंघोळ वगैरे घातल्यानंतर. मी सुद्धा परीला घेऊन आले आणि या घरी आल्याच्या नंतर ना त्याच्या जेवणासाठी आणि आमच्या जेवणासाठी पालकचं वरण बनवायला घेतलं होतं आणि सोबतच भात सुद्धा बनवला होता. आणि त्याला ना पालक खूप जास्त आवडते, कशाही प्रकारे दिली ना त्याला खूप जास्त आवडते. सो मी आज पालकाची डाळ बनवायला घेतली होती. इथं कुकर लावून दिला, तर तोपर्यंत इकडे दूध सुद्धा गरम करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता मी गाईचं दूध यूज करते आणि मी मंद आचेवर त्याला छान उकळून घेते. त्यानंतरच मग मी त्याला दूध देते. त्यानंतर त्याचा सुद्धा मी आज आवरलं नव्हतं, सो मी त्याचाच आवरायला घेतलं. त्याला तेल वगैरे लावून दिलं, स्किन केअर करून घेतलं आणि इकडे टीका लावत होते. तर इतकी मस्ती चालू होती ना, मम्माला असा काहीसा बघत होता काय विचारूच नका. उठल्यानंतर मी त्याला पाणी पाजून घेतलं आणि मी त्याला अधून मधून पाणी पाजतच असते सारखं. आणि इकडे नखरे बघा. ओव्हर ऍक्टिंग. असे काहीशे नखरे करायला आवडतात ना त्याला, काही विचारूच नका. त्यानंतर इकडे ना कुकर सुद्धा झाला होता, म्हणून मी फक्त ना लसणाची फोडणी देऊन घेतली होती, जिरे आणि लसूण. त्यानंतर त्याच्यासाठी सेपरेट काढून ठेवला आणि त्यानंतर मिरचीचा ठेचा ऍड केला त्यामध्ये आमच्यासाठी. परीने आणि मी जेवण केलं. त्यानंतर लगेच त्याला जेवण भरवायचंच होतं, पण मी त्याला ब्रेस्ट फीड केलं होतं आणि लगेच जेवायला घेतलं नाही की मग त्याला पण भूक लागत नाही. त्यामुळे मग थोडासा खेळत होता. मी त्याला ना हे बीप घातलं होतं, त्याच्यासाठी नवीनच होतं, तर तो असा काहीसा करत होता, काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याला याची सवय नाहीये. सो जेवण केलं त्यांनी आणि त्यानंतर मी इकडं ना साड्यांचं बघत होते, कारण उद्या मला कोणती साडी नेसायची. आणि हे बघत बघत ना माझं लक्ष नाही का पार्सलकडे गेलो, जे की मी 15 दिवस आधी आणून ठेवलं होतं आणि ते मी अनबॉक्सच केलं नव्हतं. त्यामध्ये हे छोटंसं ना मिनी मंगळसूत्र होतं, खूप क्यूट होतं. सो मी ते वेअर केलं आणि पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि इव्हनिंगला ना त्याला खाली फिरवून आणलं. घरी आल्याच्या नंतर मी त्याच्यासाठी ओट्स बनवले होते, जे की ऍपल टाकले होते मी स्वीटनेससाठी. सो असा होता त्याचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.